जय भीम सगळ्यांना। रावेर, यावल, भुसावळ आणि तापी काठच्या सर्व सुशिक्षित बेरोजगार युवा साथींना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करते की दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प जो की भुसावळ तालुक्यामध्ये आहे, 3 विधानसभा क्षेत्र आणि त्या 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये या प्रकल्प बाधित असलेली अनेक गावे आहेत। या गावांमध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने या प्रकल्पामध्ये ठेकेदारी कंत्राटी पद्धतीने का होईना शासकीय परिपत्रकानुसार त्या ठिकाणी असलेल्या नोकरीमध्ये आणि तिथल्या कामामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे किंवा त्या ठिकाणी त्यांना कामावर घेतलं पाहिजे अशा पद्धतीच्या तरतुदी असताना मात्र दीपनगर प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये इथे असलेले ठेकेदार यातले बहुतांशी तर सगळ्या कंत्राटी कंपन्या या ओरिसा आणि दक्षिण भारतीय आहेत। त्यासोबतच तिथे असलेले जे काही सुपरवायझर आहेत हे सुपरवायझरियर हे उत्तर भारतीय किंवा मध्य प्रदेश किंवा मग ओरिसा महाराष्ट्राबाहेरील बहुतांश आहेत। आणि त्यातल्या त्यात त्या ठिकाणी जी मुलं सध्या परिस्थितीमध्ये कामावर घेण्यात येत आहेत ही राजकीय वशिलेबाजीने घेण्यात येत आहेत। कुणातरी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा किंवा मग आमदारांच्या काका मामांचा फोन येतो आणि मग त्या ठिकाणी पोरं कामावर घेतली जातात आणि ही सगळी पोरं ही त्या प्रकल्पाच्या 25 ते 40 किलोमीटर टेरिटरीच्या बाहेरची आहेत। ही बाहेरची पोरं कामावर घ्यायची आणि स्थानिक पोरांना मात्र त्या ठिकाणी बेरोजगारीला समोर न्यायचं, त्यांच्यावर भूकमारीचं सावट उभं करायचं, अशा पद्धतीची एकूणच परिस्थिती आहे। गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने दीपनगरमधल्या महाअभियंत्यांशी पत्राद्वारे संवादी प्रक्रिया चाललेली होती, पण या संवादी प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची योग्य ती उत्तरं दिली जात नव्हती किंवा प्रशासन उडवाउडवीचा कारभार करत असल्याचं दिसलं। अर्थातच ही राजकीय पक्षांच्या सत्ताधाऱ्यांची, त्यासोबतच ठेकेदारांची, कंत्राटदारांची व तिथे असलेल्या अधिकाऱ्यांची ही मिलीभगत आहे हे लक्षात आलं आणि म्हणूनच आपण दीपनगर वर परवा मंगळवारी आपण बेरोजगारांचा रोजगार हक्क मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलं आहे। या मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भुसावळ इथून सकाळी 10 वाजता होणार आहे आणि आपण बाईक रॅली आपण त्या ठिकाणी नेणार आहोत। आपलं म्हणणं तिथल्या प्रशासनासोबत मांडणार आहोत। जोपर्यंत आपण मांडलेल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत, जोवर आम्हाला रोजगाराची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार जाणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेतली आहे। या आंदोलनामध्ये मी आपण सर्वांना आवाहन करेल की अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा। माझ्या तरुण बेरोजगार मित्रांवर ज्यावेळी बेरोजगारीचं सावट त्यांच्या भोवती आहे आणि त्यांच्या जगण्याचे, मरण्याचे, कौटुंबिक उदरनिर्वाहाचे प्रश्न उभे राहत आहेत, त्यावेळी ही हाक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपणास घालत आहे। आपण सगळेच्या सगळे या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी आपण सगळेच्या सगळे तितक्याच ताकदीने सोबत उभे राहाल असं आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करते। चला तर मग भेटूयात मंगळवार दिनांक 9 रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भुसावळ ते दीपनगर शक्तिगड प्रशासकीय कार्यालयाला घेराव घालण्यासाठी। सविनय जय भीम।